हाय फ्रेंड्स, सध्या आम्ही आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक दाभोळ गावामध्ये आणि या दाभोळ गावातील एक स्वयंभू चंडिका मंदिराचं आम्ही या ठिकाणी या चंडिके देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो हे पांडवकालीन मंदिर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. आम्ही आता मंदिरामध्ये जात आहोत. मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी श्री स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर आहे. मी थोडं मागच्या साईडने आलेलो आहोत. तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव असतो. पाहूया तर हे मंदिर. या ठिकाणी हा मंदिराबाहेरील परिसर आहे. खूप लांबून या ठिकाणी पर्यटक येतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका गुहेमध्ये आहे या चंडिके देवीचं आणि जवळपास 10 ते 15 पायऱ्या आतमध्ये खाली उतरावं लागतं आणि पूर्ण मंदिर हे शिलेमध्ये आहे. तुम्ही मागे पाहू शकता, ही मोठी शिला आहे. त्याचप्रमाणे खाली तसंच कातळ आहे आणि त्या कातळामध्ये हे पांडवकालीन मंदिर आहे. आणि नवरात्रीमध्ये इथे 9 दिवस उत्सव असतो. असं मानलं जातं की या देवीकडे आपण आस्थेने अगदी त्याची भक्ती केली तर एखादा नवस केला तर नवस ही पूर्ण होतो. तर नक्कीच या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावातील ही चंडिका देवीच्या मंदिरात तुम्ही भेट द्यावी हीच सर्व कोकणवासियांना नम्र विनंती. बाय बाय.